डोळा फडफडण्याचे काय आहेत संकेत? करोडपती की भिकारी? मित्रांनो, जर तुमचा डोळा कधी फडफडला असेल तर तुम्ही नक्कीच विचार केला असेल की हे काही शुभ असतं का अशुभ? कारण आपल्या आजूबाजूला नेहमीच लोक असं म्हणताना ऐकायला मिळतं की माझा डोळा फडफडतोय, काहीतरी होणार असावं, किंवा माझं अंग फडफडतंय, काहीतरी बिघडणार असं वाटतंय. आणि ही सगळी गोष्ट फक्त अंधश्रद्धा नाही, तर तिचा उल्लेख सामुद्रिक शास्त्र आणि ज्योतिषशास्त्र या दोन्ही विद्या स्पष्टपणे करतात. प्रत्येक गोष्टीला एक ऊर्जा असते आणि शरीर ही ऊर्जेच्या सूक्ष्म हालचालींनी काही न काही संकेत देत असतं असं मानलं जातं. म्हणूनच डोळ्याचं फडफडणं ही एक शारीरिक हालचाल नसून ती एका प्रकारची ऊर्जात्मक प्रतिक्रिया आहे जी येणाऱ्या काळातील घटनांचे पूर्वसंकेत देऊ शकते. सामुद्रिक शास्त्र हे शरीर आणि मनाच्या लक्षणांवर आधारित एक शास्त्र आहे जे माणसाच्या चेहऱ्याच्या, डोळ्यांच्या, हातांच्या, पायांच्या आणि शरीराच्या इतर भागांच्या हालचालींवरून भविष्याचे संकेत सांगते. या शास्त्रानुसार शरीरात घडणाऱ्या प्रत्येक हालचालीचा काही अर्थ असतो. जसे की कुणाचं डोळं फडफडणं, कुणाचं ओठ फडफडणं, हात किंवा पाय हलणं किंवा अचानक अंगात शिरशिरी येणं, हे सगळं फक्त योगायोग नसतो तर आपल्या अवचेतन मनातून येणारा एक संकेत असतो. डोळ्यांच्या बाबतीत पाहिलं तर डोळे हे माणसाच्या आत्म्याचं आरशासारखं प्रतिबिंब असतात असं म्हणतात. डोळ्यांमधून आपल्या भावनांचा, विचारांचा आणि ऊर्जेचा प्रवाह दिसून येतो. म्हणूनच जेव्हा आपला डोळा फडफडतो तेव्हा ती एक सूक्ष्म ऊर्जा आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते. ज्योतिषशास्त्रानुसारही ग्रहांच्या स्थितीमुळे शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर परिणाम होतो आणि त्यामुळे अशा प्रकारच्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. हालचाली घडतात. काही वेळा या हालचाली चांगल्या घडामोडींचे संकेत देतात तर काही वेळा त्या संकट किंवा अडचणींचा इशारा देतात. पुरुष आणि स्त्रियांच्या शरीररचनेत तसेच ऊर्जात्मक प्रवाहात थोडाफार फरक असतो. त्यामुळेच डोळ्याच्या फडफडण्याचे अर्थ दोघांसाठी वेगळे सांगितले गेले आहेत. उदाहरणार्थ, जर एखाद्या पुरुषाचा उजवा डोळा फडफडत असेल तर ते शुभ संकेत मानले जातात. कारण अशा स्थितीत त्या पुरुषाच्या जीवनात काहीतरी चांगलं घडणार असतं. काही वेळा त्याला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. काही वेळा त्याचे जुने अडकलेले काम पूर्ण होतात, तर काही वेळा त्याला मोठ्या संधी मिळतात. अनेक वेळा हे फडफडणं हे प्रमोशन, व्यवसायात वाढ किंवा आयुष्यातील यशाचं द्योतक ठरतं. पण हाच उजवा डोळा जर एखाद्या स्त्रीचा फडफडत असेल तर ते अशुभ मानले जाते. कारण स्त्रियांसाठी उजव्या डोळ्याचं फडफडणं हे भविष्यात येणाऱ्या एखाद्या अडचणीचं किंवा दुःखद प्रसंगाचं संकेत देतं असं मानलं जातं. काही वेळा कौटुंबिक वाद, मानसिक तणाव किंवा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता या वेळी वाढते. म्हणून अशा वेळी स्त्रियांनी शक्य तितकं शांत राहून कोणत्याही मोठ्या निर्णयांपासून थोडा वेळ दूर राहणं योग्य ठरतं. आता याच्या उलट परिस्थितीकडे पाहू. जर पुरुषांचा डावा डोळा फडफडत असेल तर ते बहुधा अशुभ मानलं जातं. कारण याचा अर्थ असा होतो की त्या व्यक्तीला नजीकच्या काळात एखादं संकट येऊ शकतं, काहीतरी गोंधळ होऊ शकतो किंवा शत्रुत्व वाढू शकतं. अशा वेळी संयम राखणं, संताप न करणं आणि कोणत्याही वादात पडणं टाळणं हे हितावह असतं. अशा संकेतांना दुर्लक्ष केल्यास त्याचे परिणाम अधिक गंभीर होऊ शकतात असं सामुद्रिक शास्त्र म्हणतं. परंतु हाच डावा डोळा जर स्त्रीचा फडफडत असेल तर ती घटना अत्यंत शुभ मानली जाते. अशा वेळी त्या स्त्रीच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडतं, तिला एखादी चांगली बातमी मिळते, घरात आनंदाचे क्षण येतात किंवा आर्थिक लाभ होण्याची शक्यता वाढते. काही वेळा अशा स्त्रियांना नोकरीत बढती मिळते. तर काही वेळा कौटुंबिक जीवनात आनंददायी बदल घडतात. म्हणूनच या संकेतांचा विचार करताना स्त्री-पुरुष भेद लक्षात घेणं महत्त्वाचं असतं. मित्रांनो,
आजच्या वैज्ञानिक युगात काही लोक म्हणतात की डोळ्याचं फडफडणं हे फक्त एक स्नायूंचं आकुंचन आहे. अर्थातच वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर हो. काही वेळा थकवा, ताण, झोपेची कमतरता, डोळ्यांवरचा ताण किंवा शरीरातील मिनरल्सची कमतरता यामुळेही डोळा फडफडू शकतो. पण ज्योतिष आणि सामुद्रिक शास्त्र दोन्हीही हे मानतात की शरीरात घडणारी प्रत्येक हालचाल ही केवळ शारीरिक नसते, तिच्यामागे एक ऊर्जात्मक कारण असतं. कारण माणूस फक्त मांस आणि हाडांनी बनलेला नसतो. त्याचं मन, आत्मा आणि ऊर्जा ह्यांचंही त्याच्या शरीरावर सूक्ष्म नियंत्रण असतं. याच कारणामुळे जगभरातल्या विविध संस्कृतींमध्येही डोळ्याच्या फडफडण्याला वेगवेगळे अर्थ दिले गेले आहेत. काही देशांमध्ये उजवा डोळा फडफडला की सुदैव येणार असं मानतात, तर काही ठिकाणी डावा डोळा फडफडला की प्रियजनांकडून चांगली बातमी येणार असा समज असतो. भारतात मात्र याचे अर्थ प्राचीन सामुद्रिक आणि वैदिक ग्रंथांनुसार सांगितले गेले आहेत. असंही मानलं जात की डोळ्याचं फडफडणं हे आपल्या भावनांचं आणि विचारांचं प्रतिबिंब असू शकतं. कधी कधी आपण जास्त चिंतेत असतो, उत्सुक असतो किंवा एखाद्या मोठ्या घटनेची वाट बघत असतो. अशा वेळी मनाची ऊर्जा जास्त सक्रिय होते आणि ती शरीरावर परिणाम करते. त्यामुळे जर डोळा फडफडतो आहे तर त्या क्षणी आपल्या मनस्थितीकडेही लक्ष द्यायला हवं. काही ज्योतिषी सांगतात की डोळ्याचं फडफडणं हे आपल्या कुंडलीतील ग्रहांच्या हालचालींशी जोडलेलं असतं. जसे की चंद्र आणि शुक्र हे ग्रह डोळ्यांवर प्रभाव टाकतात. जर त्या ग्रहांचा गोचर काही विशिष्ट राशींमध्ये चालू असेल तर शरीरात अशा सूक्ष्म हालचाली घडतात. काही वेळा या हालचालींच्या आधारेही आगामी काळाबद्दलचा अंदाज घेतला जातो. मित्रांनो, आता तुम्ही विचार करत असाल की जर डोळा फडफडतो आहे तर काय करावं? सर्वप्रथम घाबरायचं नाही. कारण प्रत्येक फडफडणं अशुभ नसतं. काही वेळा ते अत्यंत शुभी ठरू शकतं. पण जर सतत डोळा फडफडत असेल, त्रास होत असेल किंवा त्यामागे वैद्यकीय कारण वाटत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्याचबरोबर शांत मनाने थोडा वेळ ध्यान, प्रार्थना किंवा मंत्रजप करावा. यामुळे ऊर्जेचा प्रवाह संतुलित राहतो आणि मनातील घबराट कमी होते. आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक संकेताचं महत्त्व आपल्या कृतींवर अवलंबून असतं. डोळा फडफडला म्हणून काहीतरी होणारच असं नाही, पण जर आपण त्या संकेताकडे सजगतेने पाहिलं, आपलं वर्तन संतुलित ठेवलं, तर येणाऱ्या संकटांपासून वाचणं शक्य होतं. त्याचप्रमाणे जर फडफडणं शुभ असेल तर त्या ऊर्जेचा उपयोग अधिक चांगल्या कार्यासाठी करावा. शेवटी सांगायचं म्हणजे डोळ्याचं फडफडणं हे फक्त शरीराची कृती नाही. ते एक ऊर्जात्मक इशारा आहे जो आपल्याला जीवनातील काहीतरी सांगत असतो. ते शुभ असो वा अशुभ, पण त्यातून मिळणारा संदेश हा आपल्या जीवनाचा दिशादर्शक ठरू शकतो. म्हणून मित्रांनो, पुढच्या वेळी तुमचा डोळा फडफडला तर थांबा, शांतपणे विचार करा, तुमच्या मनाचं आणि परिस्थितीचं निरीक्षण करा. कदाचित विश्व तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असेल.